अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस, शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयींनी युक्त लज्जतदार हॉटेल, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, ज्यूस, कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही, एसी पार्टी हॉल, लॉन्स, चिल्ड्रन गार्डन, पार्किंगची सोय. तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या. ठिकाण मालदाड रोड, त्रिमूर्ती चौक, संगमनेर. प्रोप्रायटर भगत TS, 9881 36 72 32. मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुस्लिम समाजानं केली आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी चिथावणीखोर, त्यांचा अवमान करणारे आणि अपप्रचार करणारं वक्तव्य केल्यामुळं मुस्लिम धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये जातीय दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान सरळा बेटचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी, अशा मागणीचं निवेदन सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार यांना दिलं गेलंय. आणि काल नाशिकला झालेल्या रामगिरी महाराजांनी जे आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबरे यांच्यावर जी टिप्पणी केली, जे अपशब्द वापरले, त्या विरोधात आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशनला सर्व मुस्लिम समाज जमा झालेलो आहे. आणि या ठिकाणी आम्ही प्रशासनाला निवेदन देखील दिलेले आहे. आमचे निवेदनावर कारवाई करण्यात नाही आली, त्या बाबावर गुन्हे दाखल करण्यात नाही आले. याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही लवकर त्याचं नियोजन करून या राहुरीत करणार आहोत. आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन आम्ही लवकरच अहमदनगर जिल्ह्यामध्ये SP ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला करणार आहोत. त्या ठिकाणी आमचं टार्गेट आहे की 1 लाख लोक आम्ही त्या ठिकाणी जमा करणार आहोत. कारण वारंवार या जिल्ह्यामध्ये मुस्लिमांवर अन्याय अत्याचार होत आहे. आता आमच्या धर्मगुरूवर, आमच्या प्रेषितवर अपशब्द वापर झाले आणि ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे. आणि जे आमच्या धर्माच्या विरोधात बोलत आहे त्यांच्यावर एक शासनाने एक असं कायद्याने आणि कायद्याचं त्या ठिकाणी निर्मिती करायला पाहिजे की त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आमचे सरला बेटचे रामगिरी महाराज यांनी जे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंतिम प्रेषित यांच्याबद्दल जे वाक्य त्यांनी जे बोलले ते अत्यंत दैनंदिन वाक्य आहे. आणि ज्यांनी जे आपले हजरत मोहम्मद बद्दल जे टिप्पणी जी केली ती अत्यंत दैनंदिन आहे. ती आमच्या इस्लाम विरुद्ध आणि अखलाकी मामलात विरुद्ध आहे. तर मी शासनाला एक विनंती अर्ज करतो की यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर शासन व्हावे, ही नम्र विनंती. रामगिरी महाराजांविरुद्ध निवेदन देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या रामगिरी महाराजांनी दोन्ही समाजामध्ये तेढ लावण्याचं काम केलं आहे. यांना लवकरात लवकर अटक करून शासनाने दोन्ही मुस्लिम समाजाला न्याय द्यावा. काही कारण नसताना प्रवचन करताना ते प्रवचन सोडून दुसऱ्या धर्माबद्दल अपशब्द बोलले असे रामगिरी महाराज, भोंदू महाराज या महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या त्यांनी भावना दुखावलेल्या आहेत. जर पोलीस प्रशासनाने 2 दिवसात काही निर्णय घेतला नाही तर आम्ही नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज नगर येथे SP साहेबांसमोर 2 दिवसानंतर उपोषणाला बसणार आहोत. आणि तिथेही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मुंबईला पायी यात्रा काढणार आहोत मंत्रालयावर. या निवेदनावर इम्रान भैया देशमुख, उमेद बागवान, अमजद पठाण, युसुफ देशमुख, सलीम भाई शेख, ॲडव्होकेट नवीद बागवान, ॲडव्होकेट शोहेब देशमुख, ॲडव्होकेट आसिफ शेख, इम्रान खान, परवेज सय्यद, कैफ शेख यांसह मुस्लिम कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख, 9150 290 290 आणि 9270 37 41 74.